आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमधला एक इंटरेस्टिंग वर्ड डिस्कस करू, ओनली. इंटरेस्टिंगली तो वर्ड आपण सेंटेन्समध्ये कुठेही लावू शकतो. समोर लावू शकतो, सब्जेक्टच्या नंतर लावू शकतो, किंवा हेल्पिंग वर्ब नंतर लावू शकतो, किंवा सेंटेन्सच्या एंडला पण लावू शकतो. आणि ओनलीची प्रत्येक पोझिशन ही सेंटेन्सचा एक नवीन मीनिंग घेऊन येते. फॉर एक्झाम्पल, राहुल ब्रोक द वॉस एस्टरडे. आता ओनलीचा यूज करून आपण या सेंटेन्सचा मीनिंग चेंज करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण ओनलीला स्टार्टिंगला यूज करू. ओनली राहुल ब्रोक द वॉस एस्टरडे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की फक्त राहुलनेच वॉस तोडला. आता ओनलीला राहुल नंतर यूज करू. फॉर एक्झाम्पल, राहुल ओनली ब्रोक द वॉस एस्टरडे. याचं मीनिंग काय झाला, राहुलने फक्त वॉस तोडला, बाकी काही नाही केलं. ओनलीला आपण ब्रोक नंतर यूज करू. राहुल ब्रोक ओनली द वॉस एस्टरडे. याचा अर्थ काय झाला की राहुलने फक्त वॉस तोडला, बाकी काही नाही तोडला. ओनलीला आपण द नंतर यूज करू. राहुल ब्रोक द ओनली वॉस एस्टरडे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की घरामध्ये जो एकच वॉस होता तो राहुलने तोडला होता. आता ओनलीला आपण वॉस नंतर यूज करू. राहुल ब्रोक द वॉस ओनली एस्टरडे. म्हणजे कालच राहुलनी वॉस तोडला होता, यापूर्वी नाही तोडला कधी. जर आपण ओनलीला सेंटेन्सच्या एंडमध्ये यूज केलं तर राहुल ब्रोक द वॉस एस्टरडे ओनली. म्हणजे राहुलनी फक्त वॉस तोडला, आणखी कोणती मोठी गोष्ट केली तर पाहिलं ना, तर ओनलीच्या यूजने पूर्ण सेंटेन्सचा मीनिंग चेंज झाला आहे. सो बी केअरफुल व्हाईल यूजिंग ओनली. थँक्स फॉर वॉचिंग.